गाईज मी योगिता नाईक, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल का काल आमच्या घरी ग्रंथपूजन होता. मस्त ग्रंथपूजन झालं आणि मग संध्याकाळी रात्री आम्ही यांच्या मित्राकडे, आमच्या भाईंकडे, माझ्या भावाकडे गेलेलो. टेबल सेट करायचं होता त्यांना गणपतीचे. आता गणपती थोडंसं 4-5 दिवसात गणपती आहेत, तर तिकडे त्यांना डेकोरेशन करणार आहेत बॉईज मिळून सगळे. त्या काल आम्ही रात्री तिकडे गेलेलो थोडा वेळ सगळे आणि मग घरी आलो. मस्त आजची मॉर्निंग झाली. आज आहे पिठोरी अमावस्या. तर पिठोरी अमावस्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि पिठोरी आहे आज, तर मम्मींच्या घरी गेलेत, त्यांच्या घरी पण पिठोरी असते. आणि मी आता चालले अक्षताईंकडे, त्यांच्याकडे पण पिठोरी असते. तर मी आत्ता चालले. मोठ्या मम्मी आणि ऐश्वर्या सकाळीच गेलेत. मी आणि उन्नूताई आत्ता आम्ही चाललो. मी सकाळी गेली नाही कारण चिन्मीची स्कूल असते, मग चिन्मेला परत स्कूलला सोडायला प्रॉब्लेम झाला असता, कारण मम्मी पण नाहीत. मम्मी गेलेत घरी त्यांच्या सकाळी, म्हणून मी ताईंना बोलली का आपण चिन्मय गेल्यावर जाऊया. तर आता मी आणि उन्नूताई आता मी तिकडेच चाललो. उन्नूताई जरा कॉलनीत गेलेत, तर ते आता येतील आणि मग आम्ही तिकडे जाऊ. तर चला तिकडे जाऊनच मी तुम्हाला भेटते. आता आले ताईंकडे आणि पहिला आल्याला माझ्या सोनुलीला घेतलं, माझ्या बाबूला. बाबू माझ्या बघ असं बघतं, कसं बारीक झाला बिचारा 2-3 दिवसात, त्याला बरं नव्हतं, सर्दी झालेली, ताप ना बाबू. कसं बघतंय बघ, कशी काम करते. हो काय मस्त काम करते ना उन्नू भाऊ. कशी काम करते उन्नू भाऊ. काय बोलतो जाम सर्दी झाले बापूला. काय बोलतो त्याला. आम्ही आलो आणि ऐश्वर्याने मम्मी घरी गेली. ती लोक गेल्याने मी आले इकडे. मी एकटी जागा यावर्षी वर्षाताई पण नाही आले. वर्षाताई बाहेर गेले कुठे जायला, खायला बरं नाही म्हणून नाही ते आले. संध्याच्या घेणार डायरेक्ट आणि आत्ताच मी आले खाते आणि ठेव किती काम करतो बघ बिचारा. काम कामाचं आहे. एवढंच का अजून हंजा लगेच थकला का 2 समय आणून तू 2-2 मग काय त्याला काय होते. मस्ती कशी करतो जास्त वेळ. जास्त वेळ मस्ती कसा करतो तेव्हा बोलतो का थकलो मस्ती करून. बघा इथे घेतले प्राची, पाणी घे प्राची. हे उन्नू तू असं दाखवते का तुम्हीच सगळं काम केलंय, असं चेहरा दिसते तुझा. हे उन्नूने सगळं केलंय, फक्त कटिंग एकटीने नाही केलंय, प्राचीने आणि उन्नूने केलंय. बरं नाही उन्नू रात्री का उन्नूला जास्त काम असलं ना लगे आजारी पडते जास्त. सकाळपासून एकदम ठणठणीत होती, कॉलनीत 2 वेळा जाऊन आली ना, आता इथे काम आहे म्हणून आजारी पडले. पनीर घेतलं टॉस करायला आणि रसिकाताईने मोदक मस्त केले. क्लासेस घेणार आहेत प्राचीचे आणि माझा. हे बघा मोदक मस्त करतात, करा मस्त पातळ एकदम. टेक्निक वेगळी आहे ती करायची. तिकडेच आहे बघ. मस्त तुमची वाटीच ऍक्च्युली मस्त होते एकदम पातळ. कोणाला मोदक शिकायचे असेल तर या ताईंकडे संपर्क साधा. पण नारळ आणि पीठ घेऊन या असं ते सांगतात. नारळ आणि पीठ घेऊन या. जाऊया पाया पडायला. बाकी एकच पतर पण हा प्राचीने पुरणपोळ्या केले तर ताईने सुद्धा काय नाही बघा. ही प्राचीने पुरणपोळ्या आणि झाकण ठेवायला वाटतं रस्त्याच्या उघड्याच. ताईंच्या इकडे थोडंसं मग हेल्प केली ताईंना. आणि आता मी आणि उन्नू ताई निघाले. डेकोरेशन करायचं राहिलं. ताई बोलत थांबा म्हणून, पण आमच्या घरात पण कोणीच नाही आहे म्हणून त्यांना बोललो का येतं म्हणून. त्या पण बाळ छोटं आहे ना आणि त्याला बरं पण नाही आहे. आणि घरात प्रोग्राम असला का माझे तुम्हाला किती जण असले पण कमीच पडतात. आहेत त्यांच्या वहिनी वगैरे.
आता मी आणि अनुताई घरी जाते आणि मग नंतर येऊ आम्ही परत. आता अवतार बघ माझा मुलगा कसा गुड बॉय आहे. स्वतःचे कपडे स्वतःनेच काढले घातले, वॉच ड्रॉअर मधनं काढला घातला. गुड बॉय झालाय ना बाबू ना. आता तोंडाला पावडर नाही लावत. पावडर का नाही लावत तोंडाला? लावणार आहे का? कोणामुळे लावत नाही तू? काय रे, स्कूलला पण फक्त लोशन लावून जातो ना तू, पावडर लावत नाही. बघ कसा काला झालाय. मी पण मस्त तयार झाले. चिन्मयची तयारी केली, तुम्हाला दाखवलं पण मी. तो त्याचं नेहमीच आहे, त्याला जो आवडतो ड्रेस तो घालतो कपडे, त्याच्या आवडीचे सगळं तो स्वतः तयार होतो. त्याला आम्ही दिलेले कपडे आवडत पण नाही, जस्ट मोस्टली मी दिलेले कपडे त्याला त्याच्या चॉईसेस घालायचे असं त्याने त्याच्या चॉईसचे कपडे घातले, स्वतः तयार झाला तो. आणि माझी पण तयारी झाली. आता हे येतात त्यांची वाट बघतोय आम्ही. सगळे गेले ताईंकडे, उन्नताई पण गेल्या, पप्पा पण गेलेत, मला वाटतं पप्पा पण नाहीत घरात. आता हे आले तर आम्ही पण तिकडे जाणार आहोत. मग कधी जातो. आता खूप भूक पण लागली, उपवास आहे, सगळं कधी जातो मस्त जेवतो. कारण पूजेचं जेवण बोललं का खूप मजा येते जेवायला, कारण त्या जेवणाला वेगळाच गोडवा असतो. खूप छान डाळ भात असं तरी पण असं वाटतं का हां एकदम 5 घास खाल्ले तरी एकदम मस्त वाटतं, प्रसन्न वाटतं ते जेवण जेवून. आणि मला पूजेचं जेवण खूप जास्त आवडतं. तर आता खूप जोरात लागले. यांना मी फोन केलेला का या लवकर जाऊया. ताईचं पण पोचलेत, तर आता आम्ही पण जाऊ तिकडे. चला तिकडे जाऊनच मी तुम्हाला भेटतो ना बाबू. डेकोरेशन दिसले की आपण फोटो काढत पिठोरी माते की सुखकर्ता सदा सर्वदा कारणी देह माझा पडा उपेक्षु नको गुणवंतान रघुनायका मागणेश आता जय जय. आदिती कोण आहे? आदिती कोण आहे? सांग मी आहे. जोरात बोलायचं. जोरात बोलायचं. आणि आदिती कोण आहे? अरे वा वा, व्हेरी गुड. आवाज भरपूर आहे. जोरात बोलायचं. कोण आहे? अरे वा, त्यांचा जास्त आवड झालाय, त्याने जास्त आदिती कोण आहे? अरे वा. आदिती कोण आहे? वर्षा. हा, बोला. विवेक कुठे आहे गं? आहे खालो कुठे? चल बेटा. आदिती कोण आहे? आदिती कोण आहे? हाय बेबी बाबा. काय मग आता लगेच येऊ ना तिकडे. सांगा ना. हा मुद्दा माहिती तुमचं ते आपलं येडी असू दे. छान आहे. एकच 25 वर्षात एखादी सांगू नाही शकत का आता. अक्षर
ते पाप वाढवते तुमचं. हे सोडून दे येतात. आले? एवढं नाही असं नुसतं नाही, पाप येतच भाजी नाही ना. लगेच व्हिडिओ का ते लावला तुम्हाला ना? बरं आहे का? येईल पुढच्या वर्षी होतं जायचं. दरवर्षी नाही, पुढच्या वर्षी. दरवर्षी राजभाईंना बोलायचो, या वर्षी तुला बोलते, पुढच्या वर्षी उंदई जाम खायला घेऊन या. तो आहे मित्रांच्यावर खेळतोय. सासरेचा बूट मी तुझा ये बेटाला आवाज सांगतो सासरेचा बूट अमोलबाईंकडे पिठोरीला आणि आल्याला ते गेम बसलाय. समजतं नवरा बायको ही दरवाची चिंते जवळ खेळू नका कोणी. की बाई उन्नूचा जीव तळमळते खेळायला, पण उन्नूला जाते सिद्धिताईंकडे पाया पडायला. तर असं अमोल भाई नाही खेळायला. बेस्ट फ्रेंड कडे जात नाही पाया पडायला जीव परत आली ही आली का सगळ्यांनी पॅक व्हा. हे आली का सगळ्यांनी पॅक व्हा. नाही ते अशी येऊ शकत नाही तर. पत्ता पण कुठे लपवला आहे एका माणसाच्या भागाचा पर्यंत विकी भाई ते अशी येणारच नाही. मम्मी नाही आली. मम्मी अंबरनाथला गेला ना. जीत तर आत्ताच आम्ही घरी आलो. ताईंकडनं आम्ही अमोलभाईंकडे गेलो आणि मग नंतर त्या सिद्धिताईंकडे पिठोरीला गेलो. थोडा वेळ गेलो, 5-5 मिनटं बसलो आणि मग आलो. आमंत्रण करतात तर आपल्याला जाणं भागच आहे, कारण ते लोक आग्रहाने आपल्याला बोलवतात. तर थोडा वेळ गेला तर त्यांना बरं वाटतं. गेलो आम्ही, कारण ताईंकडेच आम्ही जेवण वगैरे गेलेलो. फक्त प्रसाद घेतला आणि मग आलो आता घरी. मस्त झाला आजचा प्रोग्राम. सगळे ताईंकडे सगळे भेटले पण, आणि मग सगळे आलो आम्ही. मस्त जेवण पण खूप झालेलं, छान झालेलं ताईंकडे जेवण. ती व्हिडिओ मला काढायला जमलीच नाही, कारण आम्ही सगळ्यांचे फोनवर होते आणि त्यांच्याकडे जास्त गर्दी पण होती जेवायला, कारण त्यांच्याकडे दरवर्षी खूप जास्त पाहुणे असतात आणि मग फोनवरच होते. आणि मग आम्ही जेवायला गेलो. जेवण पण खूप छान होतं आणि खूप व्हरायटीज होत्या जेवणामध्ये. मस्त जेवलो, सगळे थोडा वेळ बसलो आणि मग आम्ही घरी आलो. आणि मम्मी पण आल्या नाही घरी, मम्मी राहिलेत वस्तीला तिकडे. मम्मी आता उद्याच येतील आणि मम्मी मला वाटतं 1 वर्षाने गेले असतील घरी राहायला. त्या जास्त जातच नाही, मावशीचं असले तरच जातात राहायला. ते आता गेले. त्यांना मी बोलते नेहमी का जा तुम्ही राहा, कधी जायचं असलं तुम्ही बिंदास जात जा. पण त्या बोलत का मला सगळ्या मावशीचं असलं का बरं वाटतं, आता एकटीला नाही करमत तिकडे. म्हणजे मामीसं असतात पण तरी आता माझं पण तसं आहे. मी पण घरी गेल्यावर असे निकिता ताई किंवा मावशीचे मुले वगैरे सगळे असल्या का बरं वाटतं, नाहीतर मग असं एकटीला कंटाळा येते. मी पण मग असंच गेले का सगळ्यांना बोलवते, कारण ते एक वेगळंच असतं ना. बोललो आपण माहेरी गेलो का सगळे असल्यावर एक वेगळीच मजा असते. तर मम्मी पण उद्या येतील. काय नाही तर आजचा ब्लॉग मी आता इथेच करते. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.